नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या 6व्या दिवशी. तर आजचा दिवस मित्रांनो थोडासा आपल्यासाठी चॅलेंजिंग होता. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपल्याला बहुतेक आज लॉस बुक करावा लागतोय. मागचे काही दिवस जवळपास कंटिन्यू सलग 5 दिवस आपले ट्रेड आपण प्रॉफिटमध्ये क्लोज केलेत. या ट्रेडमध्ये मी इगोमुळे जर ट्रेड हा होल्ड ठेवला की मला आधी प्रॉफिटच करायचा आहे, तर मित्रांनो मागच्या काही दिवसात जे आपण कॅपिटल जमा केले ना, 50,000 कॅपिटल आपण 75-80,000 पर्यंत घेऊन गेलो होतो. हे कॅपिटल या एकाच ट्रेडमुळे हे कॅपिटल अर्ध होऊ शकतं. म्हणूनच मित्रांनो मी मार्केटमध्ये इमोशन्स नाही तर रूल्स फॉलो करतो, कारण कन्सिस्टन्सी ही फक्त डिसिप्लिन येते. आता विचार करा, आपण मागचे 5 दिवस एका सेटअपवर प्रॉफिट केलंय, तर आज लॉस झाला म्हणून सेटअप वाईट झाला का? तर अजिबात नाही. उलट लॉसला ऍक्सेप्ट करून जर आपण परत त्याच सेटअपवर पुढचे 5 दिवस ट्राय केले ट्रेड, तर अजून प्रॉफिटेबल ट्रेड आपल्याला मिळू शकतात. जेणेकरून या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या ऑगस्ट महिन्याच्या चॅलेंजमध्ये आपण आपलं कॅपिटल डबल काय ट्रिपलही करू शकतो. ट्रेडिंगमध्ये मला कधी आज प्रॉफिटच करायचंय असा विचार मित्रांनो तुम्ही काही कुणीच करायला नाही पाहिजे. आपण हाच विचार करतो आणि म्हणून आपण प्रत्येक ट्रेड जो लॉसमध्ये आपला जात असतो तो आपण होल्ड करतो. इथं जर टिकायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या प्लॅनवर टिकायचंय. तुमच्या ट्रेडमध्ये नाही किंवा तुम्हाला मार्केटमध्ये नाही, तुमच्या प्लॅन्सवरती टिकून राहा. तुम्हाला मार्केट ऑटोमॅटिकली सपोर्ट करतो.